नमस्कार. आज आपण माहिती पाहणार आहोत अनवॉन्टेड किट म्हणजेच गर्भपात अबॉर्शनच्या गोळ्याविषयी. या गोळ्यांना एमटीपी किट, अबॉर्शन पिल्स असेही म्हणतात. पहिला मुद्दा, गर्भपात केव्हा कायदेशीर आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये आपण गर्भपात करू शकतो? तर कायद्याने आपण 5 महिन्यापर्यंतची प्रेग्नन्सी अबॉर्ट करू शकतो. म्हणजेच जर गर्भाशयातील अर्भक हे 5 महिन्याच्या आतील असेल, तर आपल्याला कायद्याने गर्भपात करता येतो. आता गर्भपात कोणत्या परिस्थितीमध्ये केला जातो? तर यामध्ये जर गरोदर महिला अविवाहित अनमॅरिड असेल, तर आपण गर्भपात करू शकतो. तसेच गरोदर महिला शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रेग्नन्सीसाठी तयार नसेल, तरी सुद्धा आपण गर्भपात करू शकतो. तसेच काही वेळा कंडोमच्या फेल्युरमुळे म्हणजेच कंडोम फाटल्यामुळे किंवा इतर कारणामुळे जर गर्भधारणा झाली असेल आणि आपल्याला ती नको असेल, तरी सुद्धा आपण गर्भपात करू शकता. तसेच काही वेळा काही महिलांवर अत्याचार, रेपचे काही केसेस असतात. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा गर्भपात हा कायद्याने करता येतो. गर्भपात हा डॉक्टरांच्या सल्ल्याने, निगराणीखाली व सुपरविजनमध्येच केला जातो. तो कायद्याने अलाउड आहे. नेक्स्ट अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, अनवॉन्टेड किट किंवा एमटीपी किट या गर्भपाताच्या गोळ्यांचा उपयोग 7 आठवडे म्हणजेच 49 दिवसाच्या आतील प्रेग्नन्सी असेल तेव्हाच केला जाऊ शकतो. 7 आठवड्यानंतर गर्भपाताच्या गोळ्याने गर्भपात होत नाही. त्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रेग्नन्सी किती दिवसाची आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आता प्रेग्नन्सी किती दिवसाची आहे हे कसं कळणार? यासाठी पहिली पद्धत, जेव्हा तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, त्या दिवसाच्या पूर्वीची तुमची शेवटची मासिक पाळी आणि त्या पाळीचा पहिला दिवस, ते तुमचा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेला दिवस. हे दिवस आपल्याला काउंट करायचे आहे. तेवढे दिवस तुमची प्रेग्नन्सी झालेली आहे. म्हणजेच तुमच्या लास्ट मासिक पाळीचा पहिला दिवस व तुमची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आलेला दिवस, हा जो काही कालावधी आहे तितक्या दिवसांची तुमची प्रेग्नन्सी आहे. तसेच डॉक्टर सोनोग्राफी, अल्ट्रासाउंड करून सुद्धा प्रेग्नन्सी किती दिवसाची आहे हे पाहत असतात. नेक्स्ट, गर्भपाताच्या गोळ्या योग्य पद्धतीने कशा घ्याव्या? गर्भपाताच्या गोळ्या ह्या अनवॉन्टेड किट, एमटीपी किट, ए केअर किट अशा वेगवेगळ्या ब्रँड नेमने येतात. पण यामध्ये मेडिसिनचे कंपोझिशन हे सेम असते. या गोळ्यांमध्ये 2 मुख्य घटक असतात. या गोळ्यामध्ये मिफेप्रेस्टोल व मिझोप्रोस्टोल हे 2 मुख्य घटक असतात. या किटमध्ये एकूण 5 गोळ्या असतात. यामधील पहिली सिंगल गोळी जी असते ही मिफेप्रेस्टोन 200 मिलीग्रामची असते. ही मिफेप्रेस्टोन फिमेल हार्मोन प्रोजेस्टेरॉनला ब्लॉक करते, थांबवते. त्यामुळे गर्भपात होतो. कारण प्रोजेस्टेरॉन हार्मोन हे महिलांमध्ये प्रेग्नन्सी कंटिन्यू करण्यास, प्रेग्नन्सी ठेवण्यास खूप महत्त्वाचे असते आणि हे मिफेप्रेस्टोन या प्रोजेस्टेरॉनला ब्लॉक करते, थांबवते. त्यामुळे हा गर्भपात होत असतो. त्यानंतर या किटमधील ज्या दुसऱ्या 4 गोळ्या असतात त्या मिझोप्रोस्टॉलच्या असतात. मिझोप्रोस्टॉल प्रत्येकी 200 मायक्रो मिलीग्राम हे प्रत्येक गोळीमध्ये असते. अशा या 4 गोळ्या असतात. या गोळ्या गर्भपात झाल्यानंतर युटरसचं कंट्रॅक्शन करतात व अर्भक बाहेर पडण्यास मदत करतात, बाहेर पडतात. आता या किटमधील गोळ्या घ्यायच्या कशा? लक्षात ठेवा, या हार्मोनच्या टॅबलेट असतात व त्यांचे साइड इफेक्ट्स खूप असतात. त्यामुळे या गोळ्या डॉक्टरांच्या सुपरविजनमध्येच घ्यायच्या आहेत. या किटमध्ये एकूण 5 गोळ्या असतात. या किटमधील पहिली गोळी आपल्याला पहिल्या दिवशी घ्यायची आहे. म्हणजेच या किटमधील मिफेप्रेस्टोनची पहिली जी सिंगल गोळी आहे, ती आपल्याला पहिल्या दिवशी नाश्ता करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी एकही गोळी घ्यायची नाहीये. आपल्याला डायरेक्ट तिसऱ्या दिवशी म्हणजे साधारणतः 48 तासानंतर राहिलेल्या 4 गोळ्या ज्या मिझोप्रोस्टलच्या आहेत, या 4 गोळ्या आपल्याला तिसऱ्या दिवशी नाश्ता करून आपल्या तोंडामध्ये बक्कल कॅव्हिटीमध्ये ठेवून एकापाठोपाठ सगळायच्या आहेत व त्या गिळायच्या आहेत. लक्षात ठेवा, एकही गोळी आपल्याला शिल्लक ठेवायची नाही. या 4 गोळ्या घेतल्यानंतर आपल्याला साधारणतः 2 तासानंतर ॲब्डॉमिनल क्रॅम्प, ओटीपोटात दुखणे व व्हॅजाइनल ब्लीडिंग चालू होते. ही ब्लीडिंग आपल्याला पहिले 3 दिवस आपल्या नॉर्मल पिरियड्सपेक्षा थोडीशी जास्त असते व ही ब्लीडिंग आपली 10 ते 12 दिवसापर्यंत चालत असते. आता यामध्ये जर समजा तुम्हाला ब्लीडिंग खूप सिव्हिअर हेवीली होत असेल, तर आपण
त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर आपला गर्भ क्लीन करून जे अर्भकाचे तुकडे ते बाहेर काढतात. कारण सिव्हिअर ब्लिडिंगमध्ये आपल्याला ब्लड प्रेशर कमी होऊन इतर काही आपल्याला धोके जाणवू शकतात. तसेच जर समजा ही ब्लीडिंग आपली 10 ते 12 दिवसानंतर नॅचरली थांबली नाही हळू-हळू, तरीसुद्धा गर्भाचे तुकडे आपल्या पिशवीमध्ये अडकलेले असतात. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला डॉक्टरांची भेट घ्यायची आहे व आपला गर्भाशय, आपली गर्भाची पिशवी क्लीन करून घ्यायची आहे. आता या एम-टी-पी किट किंवा अनवॉन्टेड किटचे साइड इफेक्ट असतात. या गोळ्यामुळे आपल्याला मळमळ होणे, उलटी होणे, पोटदुखी होणे, वजानल ब्लिडिंग, डोकेदुखी असा त्रास होत असतो. हा त्रास या गोळ्यामुळे होतच असतो. त्यामुळे या गोळ्या घेतल्यानंतर आपण आराम करायचा आहे. तसेच पाणी खूप प्रमाणात प्यायचं आहे, कारण आपलं डिहायड्रेशन होत असतं. व्हिडिओमधील माहिती आपल्याला आवडली असेल, महत्त्वाची वाटली असेल, तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा व औषधांविषयी मराठी माहिती देणाऱ्या समर्थ फार्मा या आपल्या मराठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.